नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचनमध्ये. आज मी बनवते मिरचीचं लोणचं, झणझणीत असं मिरचीचं लोणचं. ह्या मिरच्या मी गावावरून येताना आणल्या होत्या. म्हणजे माझ्या बहिणीच्या शेतातल्या ह्या मिरच्या आहेत, तिने मला दिल्या होत्या. मग म्हटलं एवढ्या मिरच्याचं करायचं काय? जर आपण फ्रीजमध्ये ठेवल्या ना, तर एक मिरची खराब झाली ना, तर एकेमुळे सर्व मिरच्या खराब होतात. म्हणून म्हटलं आज आपण याचं मस्त असं मिरचीचं लोणचं बनवूया आणि तुमच्याशी पण रेसिपी शेअर करूया. चला मग आपण बनवूया. चला आपण काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते. इथे बघा, मी पाव किलो मिरच्या घेतलेत, स्वच्छ धुवून दिवसभर पंख्याखाली सुकवून घेतलेत आणि बघा मी असे तुकडे करून घेतलेत. आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा, मी ना अशा पद्धतीने कापून घेतलेत मिरच्या आणि देठ काढून घ्यायचं आपलं ना. हे बघा, अशा पद्धतीने मी कापून घेतलेत आणि त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते मी तुम्हाला सांगते. मी बघा एक गड्डा लसूण सोलून घेतलाय, 10 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम मोहरी आणि मेथी एक छोटा चम्मच घेतलाय. मेथी जास्त घ्यायची नाही, नाहीतर आपलं लोणचं कडू होऊ शकतं. आणि ही मोहरीची डाळ आहे बघा, ही पण मी अगदी थोडीशी घेतलेली आहे. एक चम्मच घेतलेली असेल, 1-2 चम्मच. आणि बडीशाप घेतली मी 10 ग्रॅम आणि मीठ घेतलंय मी 50 ग्रॅम. तर मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण ना हे सगळं भाजून घेऊया. चला चला. गॅस चालू केलेला आहे. गॅस चालू केलेला आहे. आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये बडीशोप, जिरे, मोहरी आणि मेथी. आता आपण छान हे गवळ गवळ असं भाजून घेऊया. जास्त आपल्याला हे करपवायचं नाही. कमी गॅस करायचा आणि गवळ गवळ भाजून घ्यायचं. आणि हे बघा छान भाजलेलं आहे. हलकासा सुगंध यायला लागलेला आहे. हलकासा सुगंध आला की आपण लगेच हे काढून घेऊया. आपल्याला जास्त करपवायचं नाही. आता हे आपण काढून घेऊया. छान भाजलेलं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आणि ही पॅन गरमच आहे. आता ही मोहरीची डाळ आहे ना, ही फक्त आपण ना या गरम पॅन मध्ये हलकीशी भाजून घ्यायची आहे बघा. 2 मिनिट. हा, गॅस बंद करायचा, पॅन गरमच आहे बघा. 2 मिनिटासाठी आपण असं फक्त हलकीशी गरम करून घ्यायची आहे. हे झालेलं आहे बघा गरम. मी काढून घेते. या तर आता आपण काय करायचंय, मी इथे बघा पाव किलो शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. तर तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. एकदम असा त्याच्यातून धूर आला पाहिजे एवढं गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही मोहरीचं तेल किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता. तर बघा तेलाला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यातून धूर पण यायला लागलाय बघा. आता मी गॅस बंद करते आणि हे तेल आपण छान पंख्याखाली एकदम थंडगार करून घ्यायचं आहे. तर आता आपलं तेल चांगलं थंड होतंय आणि हे पण आपण छान थंड करून घ्यायचं आहे. आणि मिक्सरला आपल्याला असं अरद बोबडं असं वाटायचं आहे. जास्त बारीक पेस्ट नाही करायची आहे ह्याची. असे थोडेसे टेक्स्चर दिसले पाहिजे त्याच्यामध्ये. चला आता हे थंड करून घेऊया. तर हे थंड झालंय बघा. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. आज लय सांगते गाईस. चांगलं असू दे, जरा गडबड आहे आज माझी जरा. हो, मम्मीला अजून मार्केटला जायचं आहे ना भाजी घ्यायला. हे बघा आता हे मिक्सरला मी छान ओबड धोबड वाटून घेते. तर बघा छान वाटून घेतलेलं आहे बघा, ओबड धोबड. तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त आहे ना, एकदम भारी. चला आता आपला मसाला तयार झालेला आहे.
आता तेल आपलं थंड होऊ देऊया चांगलं. आणि मग आपण लोणचं बनवायला घेऊया. हा, तोपर्यंत आपण ह्याच्यात मिक्स करूया. हे सगळे मसाले आहेत ना, मिक्स करूया. हे बघा, ही आहे मोहरीची डाळ आणि हा मसाला वाटलेला. वाव. खूप छान स्मेल येते. किती छान वास येतोय, बापरे. हा. हे आणि मीठ 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 आणि थोडस हिंग. हिंग कमी टाक. हा, हिंग कमी कारण की टाकते. त्याच्यामध्ये पण हिंग आहे. त्याच्यामध्ये आपल्या पण लोणचं मसाल्यामध्ये. हा, त्याच्यामध्ये पण आहे. तर आता आपण थोडंसंच टाकूया हिंग. तर बघा, आता आपण टाकूया हिंग, कारण की त्या लोणचं मसाल्यामध्ये पण हिंग आहे. तर आता आपण हे बघा, 1 चम्मच टाकूया, छोटा चम्मच आहे हा हिंग. हिंग टाकलं. आता आपण टाकूया लसूण. येस. लसूण नंतर टाकूया. आता आपण हा थोडासा मसाला टाकूया. 1, छान. 2, 3. 3, अजून 1 टाकूया आपण, आणि 4. वाव. आता आपण टाकूया लसूण. लसूण स्वाद वाढणार. आता आपण हे मिक्स करून घेऊया सगळं. किती सुंदर दिसतंय. आता आपण चमचा ठेवूया आणि छान असं हलवून घेऊया. उडतंय. डोळे वगैरे सांभाळू ना, त्यापेक्षा चमच्यानंच हलवलेलं चांगलं आहे. तर एखादा बी उडला ना डोळ्यात तर खूप वांद होईल. तर आता आपली शेवटची स्टेप राहिलेली आहे, ती म्हणजे लिंबू. लिंबू पिणं खूप इम्पॉर्टंट आहे मिरचीच्या लोणच्यामध्ये. तर आता आपण लिंबू पिळून घेऊया. अर्धा पिळायचा पूर्ण. आता मी असा हात लावते कारण की बी नको पडायला त्याच्यामध्ये. वास मस्त येणार. म्हणजे लिंबू पिळल्यामुळे काय होतं, मिरचीचा तिखटपणा पण कमी होतो आणि लोणचं टिकण्यास मदत पण होते छान. आणि मिठामुळे आणि तेलामुळे आपलं लोणचं वर्षभर टिकतं. मिठामुळे आणि तेलामुळे आणि लिंबूमुळे तिखटपणा कमी होतो मिरचीचा. आता हे झालेलं आहे आपलं. आपले शेवटची स्टेप राहिलेले आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल एकदम चांगलं थंड झालं पाहिजे ना. हा. काय वास येतोय ग भारी. तर बघा, आता आपण याच्यामध्ये तेल मिक्स करूया. तेल छान थंड झालेलं आहे. आता आपण मिक्स करूया. आणि खूप मस्त स्मेल येतोय. काय मस्त वास येतोय ना. बघा, आता आपण सगळं तेल नाही टाकायचं, लागल असं टाकायचं आहे. आपण घेतलंय 1/2 किलो तेल, तरी पण आपण लागल असंच टाकूया. मला वाटतंय 1/2 किलो तेल सगळं लागणारच आहे. चला, आता हे मिक्स करून झालंय छान. आता आपण काय करूया, काचेची भरणी घ्यायची आहे. चांगली धुवून आणि सुकवून. काचेची भरणी घ्यायची. आता ही भरणी मी घासली आणि पूर्ण दिवस पंख्याखाली सुकवून घेतलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये जर थोडंसं जरी पाणी राहिलं ना तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. पूर्णपणे सुकवून घेतलेले आहे भरणी. एकदम हळूहळू पाडवायचं नाही. बरोबर. हळूहळू भरते मी याच्यामध्ये. करते. आणि मला वाटतंय सगळंच तेल लागणार आहे. आता मी सगळंच तेल टाकते बघा याच्यामध्ये.
सगळं तेल आपलं लागलेलं आहे, 1/2 किलो घेतलेलं तेवढं सर्व. आणि हे बघा, जेव्हा पण आपण लोणचं बनवतो ना, मिरचीचं असू किंवा कैरीचं असू, त्याच्यावरती ना असं तेल आलं पाहिजे, वरती तेल असं दिसलं पाहिजे, तर आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही, अगदी वर्षभर टिकतं लोणचं. खूपच सुंदर दिसतंय हा. आणि आपलं लोणचं बनवून तयार आहे. तर आपलं मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे. आता मी याला झाकण लावते. आपलं मस्त असं लोणचं बनवून तयार आहे. आता हे आपण लोणचं असंच ठेवून देऊया आणि 4-8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी आपण हे खोलूया. आपलं लोणचं मस्त असं खाण्यासाठी तयार होणार आहे. आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्ही लाईक नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत आणि कमेंट तर करतच नाही. कमीत कमी लाईक तर करा. लाईक करायचं बटन असं असतं बघा. जर तुम्हाला आता कुणाला समजण्यासारखं असं काही नाहीये, मग लाईक करा, पण लाईक करा नक्की. शेअर करा व्हिडिओला आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर खाली कमेंट मध्ये आम्हाला सांगा. असंच भेटत राहूया आपण पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय.